माझ्या मैत्रिणींनो, जी आपण वाट बघतो आहे खूप आतुरतेने MSc नर्सिंग ॲडमिशनबद्दल, तर मी डॉक्टर दीपाली उमाळे घेऊन आली आहे खास तुमच्यासाठी न्यूज. महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य यांच्या MSc नर्सिंग अभ्यासक्रमाबद्दल, जे फॉर्म दिनांक 24/6/24 ते दिनांक 1/7/24 म्हणजे ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला अवेलेबल असतील. तर हे फॉर्म आपल्याला कुठे मिळतील तर बघूया चला. हे फॉर्म आपल्याला परिचर्या शिक्षण संस्था मुंबई, तसेच शासकीय परिचर्या महाविद्यालय नागपूर व महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे येथे हे उपलब्ध असतील. तर प्रवेश अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक हा 24/6/24 ते दिनांक 2/7/24 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. तर या फॉर्मसाठी लागणारी फी काय असेल बरं? MSc नर्सिंगसाठी खुल्या वर्गासाठी ॲप्लिकेशनची फीज आहे 2,000 रुपये. तसेच राखीव वर्गासाठी आहे 1,500 रुपये. वयोमर्यादा MSc नर्सिंगसाठी वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्ष व राखीव प्रवर्गाकरिता 50 वर्षे ठेवण्यात आली आहे. तरी शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज योग्य यंत्रणेमार्फत व संबंधित संस्था प्रमुखांमार्फत सादर करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार ज्या संस्थेमध्ये प्रवेश घेऊ इच्छितो त्याच संस्थेमधून प्रवेश अर्ज प्राप्त करून घेणे आवश्यक आहे बरं का. तर ही माहिती पुस्तिका व प्रवेश अर्जाच्या शुल्काचा न परतावा धनाकर्ष म्हणजेच DD हे प्रिन्सिपल INE मुंबई अथवा डीन GMC नागपूर अथवा डायरेक्टर प्रोफेसर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ पुणे यांच्या नावे काढलेला असावा. तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच कॉलेजच्या नावाने हा DD काढलेला असावा, तेव्हाच तो स्वीकारण्यात येईल. तरी आपल्याला माहिती पुस्तिका ही mededu.in म्हणजेच MED_EDU.in या संकेतस्थळावर माहितीकरिता उपलब्ध आहे. तरी बघूया आपण कसं या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला माहिती मिळवता येईल ते. ब्राउझरवर जाऊन आपण mededu.in हे टाईप केले असता आपल्याला हे संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांचे पेज ओपन होईल. इथे आपल्याला वरच्या साईडला उजवीकडे नर्सिंग हे लिहिलं दिसेल. त्याच्यावर आपण क्लिक केलं तर आपल्याला नर्सिंगचे पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म अँड इन्फॉर्मेशन ब्रोशर ॲकॅडमिक इयर 2024 व 25 असं दिसेल. तर या रेड आयकॉनवर तुम्ही ओपन करून व्ह्यू करू शकता. तसेच ही जाहिरात देखील आपल्याला खाली दिलेली आहे, ती पण तुम्ही व्ह्यू करू शकता. व ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला इन डिटेल सर्व माहिती मिळेल की तुम्ही कुठल्या प्रवर्गाच्या अंतर्गत कसं ॲडमिशन घेऊ शकता. नंतर प्रत्येक कॉलेजमध्ये MSc नर्सिंगसाठी गव्हर्मेंट शासन DMER तसेच DHS व प्रायव्हेटसाठी किती सीट आहेत ते, तिथली प्रोसिजर काय आहे, इन सर्व्हिस एज्युकेशनसाठी तुम्हाला काय करायला लागेल, या सगळ्यांच्या डेडलाईन देखील आपल्याला दिलेल्या आहेत. तरी दिनांक 21/6/24 रोजी ही जाहिरात आलेली असून या जाहिरातीमध्ये आपल्याला दिसतं आहे की अभ्यासक्रम, नंतर प्रवर्ग शुल्क, माहिती पुस्तिका कुठे मिळेल, हे सगळं आपल्याला इन डिटेल दिलेलं आहे. MSc नर्सिंगसाठी हा स्क्रुटिनी फॉर्म दिला असून याच्यामध्ये आपल्याला आवश्यक असलेले सगळे सर्टिफिकेट्स, टोटल 23 सर्टिफिकेट्सची यादी दिलेली आहे. तरी पटापट आपण हे सगळे सर्टिफिकेट्स बघून आपल्याला जे ॲप्लिकेबल आहे ते आपण तयार करून येथे टिक मार्क करणं व ॲप्लिकेशन व्यवस्थित भरून त्याला हे सगळे सर्टिफिकेट्स लावणं आवश्यक आहे. तरी येथे मी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म दाखवलेला आहे. तरी ही सर्व साधारण माहिती असून तुम्ही ही माहिती भरू शकता. तुमच्या मार्कांची इथे नोंदणी करायची आहे व तुमचे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे द्यायचे आहेत. तुमचा अनुभव, नंतर तुमचं प्रेफरन्स कुठल्या कॉलेजला असणार हे तुम्हाला भरायचं आहे. तरी मैत्रिणींनो, थोडक्यात बघूया आपण ॲडमिशन प्रोसेस काय असेल. तर डेट ऑफ अवेलेबिलिटी ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म्स आपण बघितलंच आहे. 24 जूनपासून ते
1 जुलैपर्यंत अवेलेबल असणार. तसेच लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ फॉर्म ही 2 जुलैपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 9 जुलैला लागणार आहे. देन क्लेरिफिकेशन ऑफ डाऊट्स, जर कोणाला ऑब्जेक्शन असेल तर डाऊट्स क्लेरिफिकेशनसाठी 10 तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे. तसेच फायनल मेरिट लिस्ट ही 13 जुलै रोजी प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच MSc नर्सिंगसाठी काउन्सिलिंग हे 16 जुलैला असणार आहे. तसेच फायनल सिलेक्शन लिस्ट ही 19 जुलैसाठी डिस्पॅच करण्यात येईल. त्यानंतर जे एलिजिबल कॅन्डिडेट्स DMERमधले आहेत, जे स्टडी लीव्हवर येणार आहेत, त्यांना ते प्रपोजल 19 जुलै ते 29 जुलै याच्या दरम्यान सबमिट करायचं आहे. 1 ऑगस्ट ही लास्ट डेट असून या दिवशी तुम्हाला जॉईनिंग करायचं आहे. येथे तुम्हाला MSc नर्सिंगसाठी असलेल्या जागांचं डिस्ट्रीब्युशन दाखवलेलं आहे. इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन मुंबई येथे एकूण 25 जागा उपलब्ध असून DMER कॅन्डिडेट्ससाठी 10 जागा, DHS कॅन्डिडेटसाठी 10 जागा, तसेच प्रायव्हेट कॅन्डिडेटसाठी एकूण 5 जागा आहेत. व कॅटेगरी वाईज इथे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, किती सीट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे देखील DMER कॅन्डिडेटसाठी 10 जागा, DHS कॅन्डिडेटसाठी 10 जागा व प्रायव्हेट कॅन्डिडेटसाठी एकूण 5 जागा, असे टोटल 25 जागा आहेत. इथे पण आपल्याला कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. नंतर तिसरं कॉलेज म्हणजेच MSc मेंटल हेल्थ नर्सिंग, दॅट इज सायकॅट्रिक नर्सिंग, हे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ पुणे येथे टोटल येथे 10 सीट्स आहे. तुम्हाला आवश्यक असणारं सर्टिफिकेट ऑफ मेडिकल फिटनेस याचे इथे फॉर्मॅट दिलेला आहे. तरी मैत्रिणींनो, त्वरा करा, पटापट हा फॉर्म आपल्या प्रेफरन्सच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन घेऊन या व दिलेल्या पूर्ण माहितीप्रमाणे व आवश्यक कागदपत्रे लावून हा फॉर्म सबमिट करा. तरी ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन. ओके, बाय, टेक केअर. आणि अशाच नर्सिंग रिलेटेड सर्व ॲडमिशन्स व इतर सर्व अपडेट्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा नर्सिंग A to Z चॅनल, म्हणजेच अद्ययावत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल.